श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलिले समर्थ, सेवेकरी सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारीने मुगादिसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा वेळा. रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोणी. लपवणी ठेवले विटेसी, ती दिले पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिधान. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी, आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी, दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जीव घाल यासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य. पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत. दर्शन घेत समर्थांचे, ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत, घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोणी, म्हणती द्यावे पाठवणी. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे, समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोणी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्माचार्यांशी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्माचारी बुवांजवळी, दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास घ्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी, उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी, अक्कलकोटा पाठविले. दादास येऊनी सत्वरी, श्री सन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करिता आनंदे. समर्थ ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकासी, मस्तकी ठेवा दादाच्या. मोर्चेला आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्याचेवरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी, करता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेत लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करुण. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करती. दादाची आशिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटले आम्हासी, तेच करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, इतुकेच पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला, समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी, लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बसविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली.
दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविली ती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी, विनवी तसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी, क्रोधविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी, लोकोपवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची युक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासूनी पुत्राचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन. स्वामी भजनी रंगले, काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसूनी संस्था चालविली, ते दादा बुवा सांप्रती. मुंबई माझी वास्तव्य करती, काकूबाई अक्कलकोटी, वसता ती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथे. सारा मात्र घेतले, जैसे ज्येष्ठ स्वामीसुत, तैसाची दादा बुवा सत्य. भुवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टादशोऽध्याय गूढः. श्रीरस्तु श्री शुभं भवतु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.